हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शनिवार 15 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ज्या मुलीचा अपघात झाला होता ती मुलगी आनंदीच होती आणि आनंदीचा जीव वाचवण्यासाठी युगंधर, आरती, आर्ची यांनी जीवाचं रान केलं. परंतु वेळेवर ॲम्ब्युलन्स पोहोचू शकली नाही. आनंदीच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि आनंदीला वाचवायचं असेल तर एक स्पेशल पट्टी मेडिकलमधून घ्यावी लागणार होती. परंतु ही स्पेशल पट्टी मेडिकलमधून या शलाका आणि विद्याधरने पळवली आणि वेळेवर आनंदीला उपचार मिळू शकले नाही. त्यामुळे आनंदीचा मृत्यू झाला आहे. आनंदी हे जग सोडून गेली आहे. आनंदी आता आपल्यात नाही आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पृथ्वी हा आर्चीला वचन देतो की मी आनंदीला शोधायला तुझी मदत नक्की करेल. हे ऐकून प्रांजल मिताली खूप चिडतात. पण पृथ्वी म्हणतो, माझा आणि आनंदीचा कोणताही संबंध नाही आहे. आनंदी कोठे आहे, काय करतीये याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. तरीसुद्धा फक्त आबांनी या फॅक्टरीसाठी, आमच्या कुटुंबासाठी जे काही केलं आहे त्यांच्या कष्टांची पोचपावती म्हणून मी आनंदीला शोधायला तयार आहे. हे ऐकून आर्चीला बरं वाटतं आणि मग पृथ्वी हा शिर्केला म्हणतो, चला शिर्के, आपण आनंदीला शोधायला जाऊया. शिर्के म्हणतो, हो चला लगेच जाऊया. पृथ्वी आर्चीला म्हणतो, तोपर्यंत तुम्ही आनंदी ज्या नातेवाईकांकडे किंवा मित्रमैत्रिणींकडे जाऊ शकते त्यांच्याकडे फोन करून चौकशी करा. आर्ची सांगते, हो पृथ्वी दादा, आनंदीताई खूप दुःखी असली ना की आमच्या घराजवळ एक मंदिर आहे, त्या मंदिरात ती जाऊन बसते, तुम्ही तेथे जाऊन तिला शोधा. पृथ्वी म्हणतो ठीक आहे आणि पृथ्वी हा लगेच शिर्केबरोबर तेथून निघून जातो. आर्ची ही देवाला हात जोडून प्रार्थना करते की माझ्या आनंदीताईला सुखरूप राहू दे. ते वेळात आरती युगंधरच्या रूममधून खाली येते. आर्ची विचारते, काय झालं, काय बोलले मालक साहेब? तर आरती सांगते, काही नाही, तू चल माझ्याबरोबर. आणि या दोघी घराबाहेर जाणार. तितक्यात आर्ची आरतीला म्हणते, आरतीताई तू पिंट्याला फोन करून पहा ना, आनंदीताई तिकडे गेली असेल. आणि आरती लगेच पिंट्याला कॉल करते. इकडे पिंट्या हा मस्त चहाच्या टपरीवर बसून चहा पित असतो आणि विचारतो, काय झालं आरतीताई, आज सकाळी सकाळी कॉल केलास? आरती आपले डोळे पुसते आणि विचारते, पिंट्या आनंदी तुझ्याकडे आली आहे का? हे ऐकून पिंट्याला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि पिंट्या विचारतो, आनंदी आणि माझ्याकडे का, काय झालंय, वाड्यात सगळं ठीक आहे ना? तर आर्ची रडत सांगते, नाही पिंट्या दादा, वाड्यात काही ठीक नाही आहे, येथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि आनंदीताई घर सोडून गेली आहे. हे ऐकून पिंट्याला जबर धक्का बसतो आणि आरती त्याला विचारते, पिंट्या तू सुद्धा आनंदीला शोध, आनंदी तुला कुठे दिसली तर सांग आम्हाला. पिंट्या काही बोलणार इतक्यात आजूबाजूला लोकांची धावपळ सुरू होते. एका गाडीचा जोरात ब्रेक मारण्याचा आवाज येतो आणि सगळे लोक धावत पळत असतात. फोन सुरूच असतो. पिंट्या एका माणसाला थांबवून विचारतो, काय झालं दादा? तर हा माणूस सांगतो, अहो पुढे एका आंधळ्या मुलीचा मोठा अपघात झालाय, गाडीने उडवलं तिला, आम्ही तिकडेच जातोय. या माणसाचं हे सगळं बोलणं आरती आणि आर्ची सुद्धा ऐकतात. या दोघी खूप घाबरतात. आरती विचारते, काय झालं पिंट्या, कोण आंधळी मुलगी, कोणाचा अपघात झालाय, तू तेथे जाऊन पहा ना. पिंट्या सांगतो, हो आरतीताई, मी आत्ता तेथे जातो आणि सांगतो तुला. तेवढ्यात माई आणि बापू येतात आणि विचारतात, काय झालं आरती, काय बोलतेस तू हे सगळं? आरती आणि आर्ची सांगतात, माई बापू, एका आंधळ्या मुलीचा अपघात झालाय. हे ऐकून माई आणि बापूला सुद्धा जबर धक्का बसतो. बापू म्हणतात, तुम्ही दोघी शांत व्हा, रडू नका, द्या माझ्याकडे. बापू फोन घेतात आणि म्हणतात, पिंट्या आत्ताच्या आत्ता तेथे जा आणि ती कोण मुलगी आहे ते पहा आणि आम्हाला व्हिडिओ कॉल कर. पिंट्या म्हणतो, ठीक आहे बापू. आणि पिंट्या या अपघातस्थळी जातो. आरती आर्ची खूप रडत असतात. मग माई आणि बापू आरतीला खुर्चीवर बसवतात, तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. आता काय झालं असेल हाच प्रश्न या सगळ्यांना पडतो. तेवढ्यात पिंट्या या अपघातस्थळी पोहोचतो आणि तेथे एक मुलगी एका बाकड्यावर झोपलेली असते जिचा अपघात झालाय आणि तिला खूप लागलेलं असतं. ती खूप जखमी असते पण तिच्या चेहऱ्यावर एक कपडा टाकलेला असतो. हे सगळं पाहून पिंट्यासुद्धा हादरतो आणि पिंट्या लगेच आरतीला व्हिडिओ कॉल करतो. आरती व्हिडिओ कॉल उचलते आणि पिंट्या तिला सांगतो, आरतीताई मी येथे अपघातस्थळी आलोय,
एका बाईने त्या अपघात झालेल्या मुलीला येथे तिच्या झोपडीत आणून ठेवलंय. आरती म्हणते कॅमेरा फिरून आम्हाला दाखव आणि पिंट्या बॅक कॅमेरा ऑन करतो. अपघात झालेल्या मुलीची अवस्था पाहून आरती, आरची, माई, बापू या सगळ्यांना जबर धक्का बसतो. सगळे खूप घाबरलेले असतात. तिची एकूणच कदकाठी, रंग वगैरे सगळं आनंदीसारखं असतं, परंतु ही आपली आनंदी आहे की नाही अशीच शक्यता सगळ्यांना वाटत असते. आरती म्हणते पिंट्या तिच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला करून दाखव ना, ती आपली आनंदी आहे की नाही ते कळेल. आणि मग पिंट्या या मुलीच्या चेहऱ्याजवळ येतो, परंतु तिच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला काढण्याची त्याची हिंमतच होत नाही आणि तो म्हणतो आरतीताई तिचा चेहरा हा पूर्ण जखमांनी भरलाय, संपूर्ण चेहऱ्यातून रक्त वाहतंय, कळतच नाहीये, चेहरा ओळखायलाच येत नाहीये. हे सगळं पाहून छायाताई, आरची, आरती, माई, बापू यांना सगळ्यांना जबर धक्का बसतो. आणि तेवढ्यात छायाच्या लक्षात एक गोष्ट येते आणि छाया सर्वांना सांगते आरतीताई ही तीच साडी आहे जी काल रात्री आनंदीताईने नेसली होती आणि ही साडी नेसूनच त्यांनी घर सोडलं होतं. आरती, आरची, माई, बापू यांना जबर धक्का बसतो आणि ही आपली आनंदीच आहे हे त्यांच्या लक्षात येतं. तेवढ्यात आरची म्हणते आरतीताई हे आपल्या आनंदीताईचंच गाठोडं आहे. पिंट्या लगेच हे गाठोडं घेतो आणि हे गाठोडं उघडून पाहतो तर गाठोड्यात त्याला चक्क आनंदीचं आधार कार्ड सापडतं आणि त्याचा विश्वास बसतो की हो ही आपली आनंदी ताईच आहे. आणि पिंट्या सांगतो ताई या गाठोड्यामध्ये आनंदीचं ID कार्ड सापडलंय, हे आपली आनंदीचे. आरती, आरची ढसाढसा रडू लागतात, माई, बापू रडू लागतात आणि पिंट्याचा विश्वास बसतो की ही आपली आनंदीच आहे. पिंट्या आनंदीचा हात पकडून तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, आनंदी उठ ना, परंतु आनंदी काहीच रिस्पॉन्स करत नाही. आणि पिंट्या आजूबाजूच्या लोकांना सांगतो आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना कॉल करा. आणि लोक लगेच ॲम्ब्युलन्स डॉक्टरांना कॉल करतात. आणि इकडे आरती, आरची सगळे रडत असतात. तेवढ्यात युगंधर तेथे येतो आणि माई, बापू त्याला मोबाईल दाखवतात आणि यामध्ये आनंदीचा अपघात झालाय हे पाहून युगंधरला सुद्धा जबर धक्का बसतो. युगंधर स्तब्ध होतो. काय करावं, आनंदीचा अपघात कसा झाला हेच त्याला कळत नाही. आणि माई म्हणते युगंधर पहा ना, आनंदीचा अपघात झालाय, कर काहीतरी लवकर. युगंधर हा पिंट्याला म्हणतो पिंट्या तुम्ही आनंदीचा अपघात झाल्यावर तिला तिथे का ठेवलंय, तिला आत्ताच्या आत्ता दवाखान्यात घेऊन जा, ॲम्ब्युलन्स बोलवा. पिंट्या सांगतो मालक साहेब ही जागा खूप आतमध्ये आहे, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, येथे ॲम्ब्युलन्स नाही येऊ शकत आणि आमच्याकडे कोणाकडेच गाडी नाही आहे, आम्ही आनंदीला नाही नेऊ शकत, तुम्हीच काहीतरी व्यवस्था करा. मग लगेच युगंधर त्याच्या मोबाईलवरून डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करतो आणि डॉक्टरांना आनंदीची ही अवस्था दाखवतो आणि म्हणतो डॉक्टर साहेब आनंदीचा अपघात झालाय, आनंदी ही अशा ठिकाणी ये जेथे ॲम्ब्युलन्स नाही पोहोचू शकत, तिला हॉस्पिटलला नेणं अवघड आहे, तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचा. पिंट्या कुठे रे ठिकाण? पिंट्या सांगतो सुभाषनगर, इचलकरंजी बॉर्डरवर. परंतु तेवढ्यात डॉक्टर म्हणतात सॉरी मालक साहेब मी त्या ठिकाणी नाही पोहोचू शकत. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसतो. युगंधर विचारतो पण का? तर डॉक्टर सांगतो मालक साहेब मी आता इचलकरंजीमध्ये नाही आहे, मी दुसऱ्या गावाला आलो आहे आणि तेथे पोहोचणं मला शक्य होणार नाही. तुम्ही लवकरात लवकर तेथे पोहोचा आणि आनंदीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, कारण आनंदीची अवस्था अतिशय बिकट दिसतीये आणि तिला ट्रॉमा सेंटरमध्ये न्यावं लागेल, हॉस्पिटलमध्येच तिचा इलाज होऊ शकतो, खूप रक्त वाहत आहे, इंजुरीज खूप आहेत, तुम्ही तिला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. युगंधर म्हणतो ठीक आहे. युगंधर फोन कट करतो आणि एका दुसऱ्या माणसाला कॉल करून लवकरात लवकर सुभाषनगरमध्ये ॲम्ब्युलन्स घेऊन जायला सांगतो. आणि आरती, आरची रडत असतात. युगंधर म्हणतो चला आपण तेथे जाऊया. युगंधर, आरची, आरती सगळे सुभाषनगरकडे जायला निघतात. परंतु धनश्रीने हे सगळं ऐकलेलं असतं. आनंदीचा अपघात झालाय, आत्ताच्या आत्ता ही बातमी विद्याधरला द्यावीच लागेल असा विचार करून धनश्री विद्याधरच्या रूमकडे निघते. आणि इकडे विद्याधर हा शलाकाला म्हणत असतो शलाका ही तर फक्त सुरुवात आहे, त्या युगंधरला मी आणखीन किती धक्के देतो ना ते तू पाहतच राहा, आता मी काय त्याला सोडणार नाहीये. आणि तेवढ्यात धनश्री रूममध्ये येते. विद्याधर विचारतो काय झालं धने? धनश्री सांगते अहो लय मोठा प्रॉब्लेम झालाय. विद्याधर चिडून म्हणतो जेव्हा तू आलीस ना तेव्हाच मला कळलं, कारण तुझंच दुसरं नाव प्रॉब्लेम आहे, बोल काय झालंय? धनश्री सांगते अहो आनंदी सापडलीये. हे ऐकून शलाका आणि विद्याधरला जबर धक्का बसतो.
विद्याधर विचारतो कोठे? धनश्री सांगते, अहो तिचा लय मोठा अपघात झालाय आणि ती मरणावस्थेत आहे, एका झोपडीमध्ये आहे ती. विद्याधर आणि शलाकाचा विश्वासच बसत नाही. विद्याधर विचारतो अपघात झालाय? शलाकाला सुद्धा टेन्शन येतं. शलाका विचारते कोठे पण आता आनंदी? आणि शलाका सांगते सुभाषनगरमध्ये आहे ती, सुभाषनगरमध्ये एका झोपडीमध्ये ठेवलंय तिला, मरणावस्थेत आहे ती आणि तिचं खूप रक्त वाहतंय. शलाका काहीतरी विचार करते आणि लगेच आपल्या माणसाला कॉल करून सांगते आत्ताच्या आत्ता सुभाषनगरमध्ये पोहोचायचं. तेथे आनंदीचा अपघात झालाय, एका झोपडीत येते आणि मिनिटाची अपडेट मला इथे मिळालं पाहिजे की तेथे काय होतंय, कसं होतंय. असं म्हणून शलाका फोन कट करते. विद्याधर हे सगळं ऐकतो आणि विचारतो काय ग शलाका, तुला काय ग त्या आनंदीची एवढी काळजी? मरते तर मरू दे ना तिला. शलाका म्हणते अरे विद्याधर, तुला हेच तर कळत नाही, बिझनेस असो की मग हे युद्ध, आपल्या शत्रूची कशीही अवस्था असली ना तरी त्याच्या प्रत्येक हालचालीवर आपलं बारीक लक्ष असायला हवं. कारण शत्रू कधी लाचार होईल हे सांगता येत नाही आणि मग त्या लाचारीमध्ये आपल्याला आपला फायदा करून घेता येतो. हे ऐकून विद्याधर खूप खुश होतो आणि म्हणतो डोकं आहे डोकं. शलाका खुश होते, धनश्री सुद्धा खुश होते. आणि इकडे युगंधर आरती आणि आर्चीला घेऊन सुभाषनगरच्या दिशेने निघालेला असतो आणि ड्रायव्हरला म्हणतो अरे लवकर चालव, लवकर पोहोचायचं आहे आपल्याला. आणि मग युगंधर आरतीला म्हणतो त्या पिंट्याला फोन करून विचार ॲम्ब्युलन्स पोहोचली की नाही. आरती हो म्हणते, पिंट्याला व्हिडिओ कॉल लावते आणि विचारते पिंट्या पोहोचली का ॲम्ब्युलन्स तेथे? पिंट्या सांगतो नाही ना ताई, ॲम्ब्युलन्स अजून नाही पोहोचली आहे. हे ऐकून आरती आरची युगंधरला मोठा धक्काच बसतो. युगंधर विचारतो कसं शक्य आहे, अजून ॲम्ब्युलन्स पोहोचली नाही आहे. आणि युगंधर ॲम्ब्युलन्सला कॉल लावतो आणि विचारतो अरे अजून तुम्ही आनंदीजवळ का नाही पोहोचला? तर हा माणूस सांगतो सॉरी मालक साहेब, आमच्या गाडीचं इंजिन बंद पडलंय त्यामुळे आम्ही नाही पोहोचू शकत. युगंधर चिडून म्हणतो अरे एक काम धड जमत नाही ते मला तिथे तिथे त्या पोरीचा जीव टांगलेला लागलाय आणि तुम्हाला ॲम्ब्युलन्स सुद्धा नेता येत नाहीये का? आणि तेवढ्यात हा माणूस म्हणतो मालक साहेब काळजी करू नका, आम्ही दुसऱ्या ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आहे, ती तेथे पोहोचेल, पण थोडा वेळ लागेल, तासभर तरी लागेल. युगंधरला जबर धक्का बसतो. आरती आणि आर्ची सुद्धा घाबरतात. आता काय करायचं हाच प्रश्न त्यांना पडतो. आणि तेवढ्यात पिंट्या सांगतो आरतीताई लवकर काहीतरी करा, कारण आनंदीताईच्या डोक्यातून रक्त वाहतंय, भळभळतं रक्त वाहतंय आणि असंच जर चालू राहिलं ना तर तिचा जीव धोक्यात येईल, लवकर काहीतरी करा. आरती डोक्याला हात लावते की आता काय करायचं. आणि युगंधर लगेच डॉक्टरांना कॉल लावतो आणि सांगतो डॉक्टर आनंदीची अवस्था बिघडत चालली आहे, ॲम्ब्युलन्स तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये, काहीतरी उपाय सांगा, काहीतरी करा. डॉक्टर सांगतो असं जर असेल ना तर आनंदीच्या डोक्यातून जास्त रक्त वाहून गेलं तर तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एका मेडिकलचा पत्ता देतो, तेथे जा, तेथे तुम्हाला एक पट्टी भेटेल, ती पट्टी घ्या, ती पट्टीच आता आनंदीचा जीव वाचू शकते. युगंधर म्हणतो ठीक आहे डॉक्टर, तुम्ही मला त्या पट्टीचं नाव आणि पत्ता पाठवून द्या, मी तेथे जाऊन ती पट्टी घेतो. आणि युगंधर फोन कट करतो. युगंधर आरती आणि आर्चीला सांगतो काळजी करू नका, आपण ती पट्टी घेऊन जाऊया, आनंदीला काही होणार नाहीये. आणि हे सगळं शलाकाचा जो माणूस तेथे आलेला असतो झोपडीमध्ये त्याने ऐकलेलं असतं. आणि हा माणूस लगेच शलाकाला कॉल करतो आणि सांगतो शलाका मॅडम मी येथे पोहोचलोय आणि येथे आनंदीची अवस्था खूप बिकट आहे, तिच्या डोक्यातून रक्त वाहतंय, ॲम्ब्युलन्सला यायला सुद्धा अजून खूप वेळ लागणार आहे, परंतु डॉक्टरांनी एक पट्टी सांगितली आहे मालक साहेबांना, जी पट्टी वापरली तर आनंदीचा जीव वाचू शकतो. हे ऐकून शलाका आणि विद्याधरला मोठा धक्काच बसतो. शलाका लगेच आपल्या माणसाला काहीतरी सांगते. आता ती काय सांगते हे आपल्याला ऐकू येत नाही. हा माणूस म्हणतो ठीक आहे शलाका मॅम, मी हे लगेच करतो. आणि शलाका फोन कट करते. विद्याधर म्हणतो वा रे वा शलाका, खरंच तू शलाका नाही तर धमाका आहे, काय भारी आयडिया केली आहे. आता आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळणारच. शलाका आणि विद्याधर दोघे खूप खुश होतात. इकडे पृथ्वी आनंदीला शोधायला घराबाहेर पडलेला असतो, तो गाडीत असतो. आणि तेवढ्यात माई त्याला कॉल करते आणि पृथ्वी विचारतो काय झालं माई. माई त्याला काही सांगणार इतक्यात प्रांजल माईच्या हातातून फोन हिसकावून घेतो. माई आणि बापू खूप चिडतात आणि प्रांजल त्यांना गप्प बसवतो आणि म्हणतो अरे दादा मी प्रांजल बोलतोय. पृथ्वी विचारतो काय झालं. पृथ्वीला प्रांजल सांगतो अरे त्या आनंदीला शोधायची काही गरज नाही आहे,
तू तिला वनवन शोधतोय आणि ती गेली तिकडे तिच्या आजोबाच्या घरी. आता तू ये घरी इकडं, काही तिला शोधू नकोस. हे ऐकून माई आणि बापूला खूप राग येतो. तर पृथ्वी म्हणतो, अरे यार, मी माणुसकीच्या नात्याने तिला सगळीकडे शोधतोय आणि ती तिच्या आजोबाच्या घरी जाऊन बसली. जाऊ दे, बरं झालं. सुखरूप तर आहे ना? येतोय मी घरी. प्रांजल म्हणतो, हो हो ये दादा, काही टेन्शन घेऊ नको. प्रांजल फोन कट करतो. पृथ्वी घराकडे यायला निघतो. माई बापू खूप चिडतात. बापू म्हणतात, अरे प्रांजल, तुला लाज नाही वाटत का? तिकडे आनंदी ही मरणावस्थेत आहे, तिचा एवढा मोठा अपघात झाला आहे आणि तू पृथ्वीला खोटं सांगतोय. अरे इतका निर्दयी कधीपासून झालास तू? प्रांजल काहीच बोलत नाही आणि तेवढ्यात शिल्पा तेथे येते आणि म्हणते, माई बापू, हे सगळं त्याला करायला मी सांगितलंय. माई आणि बापू खूप चिडतात. शिल्पा म्हणते, मला असं हवंय की आनंदीचा अपघात झाल्याचं पृथ्वीला कळता कामा नये आणि त्याला कळण्याचं काहीच कारण नाहीये ना. ती आनंदी आपली कुणीच नाहीये. त्या आनंदीशी आपला काहीच संबंध नाहीये. मग तिचा अपघात हो, ती जगो मरो, आपल्याला काय फरक पडतो? देशात असे दररोज लाखो ॲक्सिडेंट होतात. आपण त्याचा काही विचार करतो का? मग आनंदीचा झाला, आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं आहे? आणि या घरातील कुणीही आनंदीचा कसलाही विचार करता कामा नये. आणि तुम्ही दोघे सुद्धा याच घरात राहता, हे लक्षात ठेवा. माई आणि बापूला खूप वाईट वाटतं. शिल्पा प्रांजलला घेऊन तेथून जाते. माई चिडून म्हणते, या घरातली माणसं इतकी निष्ठुर कधीपासून झाली आहे ना, तेच मला कळत नाहीये. देवी आई, त्या बिचाऱ्या पुरीला वाचव, आनंदीला वाचव. असं म्हणून माई देवी आईकडे प्रार्थना करते. बापूसुद्धा खूप दुःखी झालेले असतात. इकडे आरती आणि पिंट्याचा व्हिडिओ कॉल सुरूच असतो. पिंट्या आरतीला म्हणतो, आरतीताई, कधी आणणार आहात तुम्ही ती पट्टी? लवकर या येथे. येथे आनंदीच्या डोक्यातून खूप रक्त वाहत आहे. आरती म्हणते, पिंट्या, आम्ही त्या मेडिकलला पोहोचलोय. मालक साहेब आणि आर्ची ती पट्टी घ्यायलाच गेले आहेत. तू नको काळजी करू, आम्ही येतोय थोड्या वेळात. तेवढ्यात आर्ची धावत पळत येते, रडू लागते. आरती विचारते, काय झालं? आरती सांगते, अगं ती पट्टी नाही येते, पट्टी नाही भेटली. आरतीला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात युगंधर सुद्धा तेथे येतो आणि सांगतो, काय झालंय काय माहीत, येथे तर पट्टीचा स्टॉकच नाहीये. त्या मेडिकलवाल्याने सांगितलं की पट्टी होती, पण आत्ताच कुणीतरी आलं आणि सगळ्याच्या सगळा स्टॉक ते घेऊन गेले आहेत. आरती आरची रडू लागतात. काय झालं असेल हाच प्रश्न युगंधरला पडतो आणि तेवढ्यात विद्याधर आणि शलाका तेथे येतात. या दोघांच्या हातामध्ये एक बॉक्स असतो आणि हे दोघे युगंधरकडे रागारागाने पाहतात. विद्याधर म्हणतो, तो स्टॉक आम्हीच खरेदी केलाय. युगंधर, आर्ची, आरती यांना जबर धक्का बसतो आणि विद्याधर त्यातील ही एक पट्टी बाहेर काढून दाखवतो आणि म्हणतो, हीच आहे ना ती संजीवनी बुटी, जी वापरून तुम्ही तुमच्या आनंदीचा जीव वाचू शकता. परंतु आता हा सगळा स्टॉक आमच्याकडे आणि या बॉक्सकडे पाहू नका, मागं पुरा ट्रक भरलेला आहे. आता संपूर्ण कोल्हापूरमध्ये तुम्हाला कोठेही ही पट्टी सापडणार नाही. म्हणजे आता आनंदीचा जीव आमच्या दोघांच्या मुठीत आहे. विद्याधर हसू लागतो. युगंधर चिडून म्हणतो, मला वाटलंच होतं, असं नीच काम तुझ्याशिवाय दुसरं कुणीही करू शकत नाही विद्याधर. विद्याधर म्हणतो, अरे दादा, आता शेवटी माणसाने आपली जी ओळख आहे ती ओळख जपायला पाहिजे ना. आपली ओळख सोडता कामा नये. आता मी विद्याधर आहे, मी अशीच कामं करणार, मग ती करायलाच पाहिजे ना. नाहीतर युगंधर आणि विद्याधरमध्ये काय फरक राहणार, हो की नाही? आरती रडू लागते आणि विद्याधर समोर हात जोडून म्हणते, विद्याधर सर, काही पण करा, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण ही पट्टी मला द्या, प्लीज ही पट्टी मला द्या. आरतीसुद्धा रडू लागते. विद्याधर काही बोलत नाही. तर शलाका म्हणते, जर तुम्हाला ही पट्टी हवी असेल तर त्याची किंमत चुकवावी लागेल. आम्ही जे म्हणू ते काम तुम्हाला करावं लागेल. युगंधर चिडून म्हणतो, बोल, किती पैसा पाहिजे तुला? तुला जेवढा पैसा पाहिजे तेवढा पैसा मी द्यायला तयार आहे. आत्ताच्या आत्ता ही पट्टी मला दे. तर शलाका म्हणते, ओ भाऊजी, तुमच्या पैशांची गरज नाही हो मला. मला हा पैसा नको आहे. मला फक्त एका कागदावर तुमची सही हवी आहे. ओ सॉरी, तुम्ही तर अंगठे बहादर आहात ना. एका कागदावर तुमचा अंगठा हवा आहे मला. युगंधरला आश्चर्य वाटतं. युगंधर विचारतो, कोणता कागद? तर शलाका सांगते, NOC. एका NOCवर तुमचा अंगठा हवा आहे. आता सगळ्यांना प्रश्न पडतो, कोणती NOC? युगंधर विचारतो, कसली NOC? शलाका सांगते, त्या NOCमध्ये फक्त एवढं लिहिलेलं असेल की यानंतर पृथ्वी तुमची कंपनी सोडून
आमच्या कंपनीबरोबर काम करू शकतो आणि तुमची यास कोणतीही हरकत नाही आहे. हे ऐकून युगंधरला मोठा धक्काच बसतो आणि शलाका म्हणते, आता युगंधर भाऊजी, तुम्ही ठरवायचं आहे की स्वतःच्या मुलाला स्वतःच्या कंपनीपासून स्वतःपासून कायमचं दूर करायचं आहे की मग त्या आनंदीचा जीव वाचवायचा आहे. आता निर्णय तुमचा आहे. हे ऐकून युगंधर खूप चिडतो आणि शलाकाने आनंदीचा जीव वाचवण्याच्या बदल्यात त्याच्यासमोर ही अट ठेवलेली असते. आता मालक साहेब काय करतील हाच प्रश्न आर्ची आणि आरतीला पडतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भयानक होता. म्हणजे आनंदीचा जीव वाचवण्यासाठी युगंधरने प्रयत्न केले, परंतु असं कोणतं गाव आहे, अशी कोणती वाडी आहे, तसं तर कोल्हापूर किंवा इचलकरंजीसारख्या मोठ्या शहरात हे सगळे राहतात, पण त्या शहरामध्ये फक्त एकच ॲम्ब्युलन्स आहे. जी ॲम्ब्युलन्स बंद पडली मग दुसरी ॲम्ब्युलन्स यायला 1 तास लागणार आहे. त्यानंतर एकच डॉक्टर आहे. हे डॉक्टर दुसऱ्या गावाला गेले मग दुसरे डॉक्टर येऊ शकत नाही. आणि हे सुभाषनगर असं का 100 किलोमीटर लांब आहे का, जेथे युगंधर, आरती अजून पोहोचू शकले नाही. शलाकाची माणसं त्या झोपडीजवळ सुद्धा पोहोचली, त्यानंतर त्या मेडिकलमध्ये सुद्धा पोहोचली, त्यांनी पट्टीसुद्धा गायब केली, पण युगंधर एवढा मोठा बिझनेसमॅन असून तो काहीच करू शकला नाही. हे सगळं खूपच इलॉजिकल वाटतं. आजचा एपिसोड हा खरंच खूप डेंजरस होता आणि ही अपघात झालेली मुलगी आनंदीच आहे असं सगळ्यांना वाटतंय, परंतु अजूनही तिचा चेहरा दाखवला गेलेला नाही आहे. चेहऱ्यावर खूप जखमा असल्यामुळे ही आनंदीच आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही आहे. फक्त तिच्याकडे जे ID कार्ड आहे यावरून कळलं आहे की ही आनंदीच आहे आणि साडी आणि गाठोडं तर सेम आहेच. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कसंबसं युगंधर, आर्ची आनंदीजवळ या झोपडीत पोहोचतील आणि ते पोहोचताच पिंट्या सांगणार, मालक साहेब तुम्हाला यायला उशीर झालाय. आनंदी आपल्याला सोडून गेलीये, हे जग सोडून गेलीये, आनंदीचा मृत्यू झालाय. हे ऐकून युगंधर, आरती या सगळ्यांना जबर धक्का बसेल आणि हे दोघी हंबरडा फोडतील. युगंधरच्या पायाखालची जमीन सरकणार की आनंदीचा मृत्यू झालाय आणि मग आर्ची सगळा दोष युगंधरला देणार. हे सगळं तुमच्यामुळे झालंय, तुमच्यामुळे आज माझ्या आनंदी दिदीचा मृत्यू झालाय. मालक साहेब यासाठी तुम्ही जबाबदार आहात. आणि युगंधर खूप दुःखी होईल. मग आता खरंच ही आनंदीच आहे का, आनंदीचाच मृत्यू झालाय का, हे तर आपलं पुढे जाऊन कळेल. फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.